जानेवारीमध्ये मी जॉईन झालो होतो माझ्या वाढलेल्या वजनासाठी. सर ओके ओके. तुम्ही या आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झालात, वाढलेलं वजन होतं म्हणून तुम्ही जॉईन झालात. ओके ओके. हिंदी मधून अपन संभाषण करूया. यस. तो आप ज्वाइन हुए थे सर, आपका बड़ा हुआ वेट. ओके. आपके कोच कौन है सर? मेरे सर ग्रेट कोच निवास खवळे, ते सुद्धा कोल्हापूरवरूनच आहेत. आणि 7 months बॅक दे विजिटेड टू माय क्लिनिक. माझ्या क्लिनिकमध्ये त्यांनी व्हिजिट केलेलं होतं आणि गेली 8 महिने झालं ते माझ्या पाठीमागे लागत होते. म्हणजे जानेवारी 25च्या अगोदर. तर 8 महिने मी चालढकल करत होतो. 8 महिने सतत ते माझा फॉलोअप घेत होते. कारण क्लिनिकमध्ये त्यांना दिसत होतं की माझं वजन वाढलेलं आहे आणि त्यांच्या फॉलोअपमुळे मी जानेवारी 2025ला ही आपली आरोग्य फॅमिली जॉईन केली सर. ओके ओके. का वाटलं बरं तुम्हाला वजन कमी केलं पाहिजे, असं का वाटलं? ऍक्च्युली सर काय झालं, मी माझे ब्लड इन्व्हेस्टिगेशन ऑगस्ट 2025ला केले होते आणि त्याच्यामध्ये थोडी कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली होती. नंतर व्हिटॅमिन B12 D3 डिफिशियन्सी जाणवत होती. नंतर माझं पोट खूप वाढलेलं होतं आणि मला जेने चढताना वगैरे धाप लागायची. तर मी 8 महिने रिपोर्ट करून घरीच बसलो होतो. मी डॉक्टरांना सुद्धा दाखवलं नव्हतं. मी स्वतः डॉक्टर असून. कारण माणसाची टेंडन्सी असते, ह्युमन टेंडन्सी असते की आपल्या कुठल्याही गोष्टी आपण ओपन नाही करत लवकर. दुसऱ्याला सांगायला म्हणजे आपण लगेच झजवत नाही. तर तोच प्रकार माझ्याही बाबतीत तसाच झाला होता. मी सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन केले होते. माझ्या सगळ्या व्हॅल्यू चेंज झाल्यात हे पण मला माहित होतं. पण मी ती चालढकल करत होतो पुढे. पण मी मनातून थोडा सीरियस होतो आणि निवास सर माझ्यासमोर नेहमी यायचे. त्यांच्या कॉलवर मी कधी-कधी येऊन बघायचो काय चाललंय, लोक काय करतायत. तर अक्षरशः माझा मोबाईल दररोज फुल व्हायचा. असं वाटायचं ही फॅमिली लेफ्ट करावी की काय. पण मी तसंच चिटकून राहिलो आणि ज्यावेळी मला चॅलेंजेस आले, मी ज्यावेळी डॉक्टरांना दाखवलं, माझे मित्रच आहेत, त्यांनी डायरेक्ट मला कोलेस्ट्रॉल वाढलं होतं त्यामुळे कोलेस्ट्रॉलची गोळी चालू केली आणि बीपीची पण गोळी त्यांनी एक प्रिकॉशन म्हणून चालू केली आणि B12 D3 डिफिशियन्सीसाठी बी कॉम्प्लेक्स वगैरे अशा 4000च्या गोळ्या त्यांनी मला दिल्या. मी त्या सगळ्या गोळ्या घरी घेऊन आलो आणि त्या गोळ्या अजूनही माझ्याकडे तशाच ठेवलेल्या आहेत. त्या वापस सुद्धा दिलेल्या नाहीत किंवा मी खाल्लेल्या सुद्धा नाहीयेत. आणि त्याच दिवशी मी डिसिजन घेतला की जर मी वजन माझं कमी केलं, दररोज 1 तास जर मी व्यायाम केला, तर 100% माझ्या बॉडीचं जर फॅट कमी झालं, तर माझी कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल येऊ शकते. दुसरी गोष्ट, मला जी धाप लागते किंवा बीपीची गोळी चालू केली, कारण माझा कार्डियाक एक्सरसाइज काहीच नव्हता. हृदयाचा एक्सरसाइज माझा काहीही नव्हता. त्यामुळे मला चालताना धाप लागत होती. जर मी दररोज 1 तास व्यायाम केला, तर हृदयाची इफिशियन्सी वाढू शकते. हे मला माहित होतं. लगेच मी दुसऱ्या दिवशी सरांना फोन केला. सर मी उद्यापासून व्यायाम करणार आहे. आणि सुरुवातीला ते म्हणाले की तुम्ही सकस संतुलित आहार घ्या. ठीक आहे म्हटलं, घेतो म्हटलं. काही अडचण नाही. आणि मी पहिल्याच दिवसापासून आपले जे एनर्जी ड्रिंक आहे, शरीर शुद्धीकरण काढा आणि सकस संतुलित आहार घेतला आणि त्याच दिवसापासून चालू केलं व्यायाम. येस सर. ओके ओके. वाव ग्रेट. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस कळालं की वाढलेल्या वजनामुळे माझी कोलेस्ट्रॉल लेवल वाढत चालली, तुम्हाला जिने चढताना धाप लागणे, ज्या काही डिसऑर्डर आपल्याला झालेल्या आहेत त्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळेच झालेल्या आहेत. ओके. तर या फॅमिलीमध्ये ज्यावेळेस तुम्ही आलात, वर्कआउट करायला सुरुवात केली, तर सकस संतुलित आहार घेताना असं मनामध्ये काही डाऊट आलता का सर सुरुवातीला पहिल्यांदा, की बाबा हे आपल्या शरीरासाठी किती घातक आहे किंवा असू शकतं किंवा काही होऊ शकतं का? असे काही प्रश्न उद्भवले का सर? सर ऍक्च्युली निवास सर माझ्या ज्यावेळी ओपीडीत आले, त्यावेळी मला त्यांनी शरीर शुद्धीकरण काढ्याची पावडर स्वतः तोंडात टाकली आणि मला दिली की तुम्ही हे टेस्ट करा. तर ह्याच्यामध्ये काय आहे, लवंग, इलायची, दालचिनी, नंतर ब्लॅक टी, नंतर ग्रीन टी, या सगळ्यांचा आर्क आहे म्हणून सांगितलं. पण मी माझ्या ती बोटावर त्यांनी ठेवली आणि मी तिथंच खाली टाकून दिली होती.
कारण माझा विश्वास अजिबात नव्हता. दुसरी गोष्ट, 4 वर्षापूर्वी माझ्या आई-वडिलांना कोणीतरी सकस संतुलित आहार दिलेला. म्हणजे ते ठेवून गेले होते घरात. मग मी त्यांना सांगितलं, की हे असलं काही सुद्धा घ्यायचं नाही आणि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट करायची नाही. एक आहार तसाच होता घरी 4 वर्षापूर्वी आणि नंतर त्याही डॉक्टरच होत्या. त्याने तो आहार परत नेला. फक्त शरीर शुद्धीकरण काढा तेवढा मला न सांगता माझ्या आई-वडिलांनी वापरला होता. पण वजन कमी करण्यासाठी मी बराच सर्च केला होता. मी अगोदर व्यायाम करायचो, सायकलिंग करायचो, बॅडमिंटन करत होतो. 1 तास कंटिन्यूअस वॉकिंग करायचो. नंतर स्विमिंग पण करायचो. माझा मुलगा चांगला स्विमर आहे. त्याला सोडायला कधी वजन डे बाय डे वाढत होतं. तर 2025 ला माझं वजन 9 केजी झालं होतं. अरे बापरे! बरोबर. तर या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या कोचवर विश्वास ठेवला आणि संतुलित आहार सुरू केला. तर सुरुवातीच्या किती दिवस तुम्हाला बरं सर? तर मी इतका सिरियस होतो. मी 2 महिने कंटिन्यूअस एकही दिवस मी व्यायाम घेत होतो. तर सर माझं 2 महिन्यामध्ये 13 केजी फॅट लॉस झालं सर. वॉव! अमेझिंग. 2 महिन्यामध्ये 13 किलो वजन कमी झालेलं आहे डॉक्टर साहेबांचं. येस. तर त्यासोबत तुम्हाला जे काही चॅलेंजेस होते, चुकीच्या लाईफस्टाईलमुळे जे काही तुम्हाला धाप लागणे असेल, तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल असेल किंवा तुम्हाला एक प्रिकॉशन म्हणून बीपीची गोळी सुद्धा तुमच्या जे सहकारी आहेत त्यांनी तुम्हाला दिली होती. तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला फरक जाणवला का सर? येस सर. ॲक्चुअली मी बीपीची गोळी आणि कोलेस्ट्रॉलची गोळी घेतलीच नव्हती आणि त्याच्यामुळे आता ब्लड इन्व्हेस्टिगेशन केले. माझी कोलेस्ट्रॉल लेव्हल नॉर्मल आलेली आहे. बीपी आता एवढा 1 तास मी कंटिन्यूअस एक्सरसाइज करतो. मला धाप वगैरे काही लागत नाही. एनर्जी लेव्हल खूप हायर लेव्हलला असते. तर दुसरी गोष्ट, डॉक्टर असल्यामुळे माझं बसून काम असायचं आणि काय व्हायचं, की पुढं वाकून काम करत असल्यामुळे माझ्या L5, L6 मध्ये गॅप आलेला आणि माझ्या हातातून पायातून सुद्धा मुंग्या येत होत्या. तर त्याच्यासाठी मला नर्वचे टॉनिक वगैरे डॉक्टरांनी दिले होते, पण मी ते काही घेतले नव्हते आणि मग एक्सरसाइजमुळे जवळ-जवळ 90% माझ्या हातातून आणि पायातून मुंग्या यायच्या कमी झाल्या. कारण बघा, जसं वय वाढतं आपलं, 40च्या वर जातं, त्यावेळी आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते आणि ते आपल्या न्यूट्रिशनची गरज पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याला बरेच व्याधी सुरू होतात हे मला माहित होतं. तर हातातून पायातून मुंग्या येणे ह्याच्यासाठी एकच उपाय आहे की व्यायाम करणे आणि माझा व्यायाम नव्हता हे मला माहित होतं. एकाच पोझिशनमध्ये बसून, नंतर फॉरवर्ड असं मान बेंडिंग करून किंवा असं पाठीला पोक काढून बसणं किंवा आपल्या ज्या सांध्यांचा जो व्यायाम आहे, तो जर प्रॉपर नाही झाला, तर असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर बरेच लोक काय करतात, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून डॉक्टरांकडे जातात आणि ऑपरेशनचा सल्ला घेऊन काहीतरी चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन करून घेतात. तर मला ते करायचं नव्हतं सर. कारण मला अगदी बेसिक स्टेप्स पासूनच पुढे जायचं होतं. मी स्वतःला किती वेळ देतो ह्याचा मी विचार केला आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीला ठरवलं, की मला पहिल्यांदा व्यायाम करून 1 तास कंटिन्यूअस व्यायाम करून माझं वजन कमी करायचं आहे आणि त्याच्यातून जर व्याधी काही माझ्या राहिल्या, तर मी ॲडव्हान्स ट्रीटमेंट किंवा ॲडव्हान्स ज्या हायर डॉक्टर आहेत, त्यांना दाखवेन. त्याच्यामुळे बेसिक गोष्टीवर मी वर्क करायला सुरुवात केली. तर माझ्याकडे आता डॉक्टर असल्यामुळे बरेच लोक येतात, की त्यांना लगेच रिझल्ट पाहिजे असतो. स्वतःच्या शरीराला ते अजिबात त्रास नको असतो त्यांना किंवा स्वतःसाठी ते वेळ नाही काढू शकत. तर तीच गोष्ट मला नको होती. मला ऑपरेशन वगैरे किंवा पुढच्या ॲडव्हान्स गोष्टी नको होत्या. म्हणूनच मी जवळ-जवळ 3-4 महिने माझे सगळे रिपोर्ट ठेवून मी घरात तसंच बसला होतो. कारण मला माहित होतं, की गेलं की हे सगळे डॉक्टर असे मला हे सगळ्या गोळ्या चालू करणार, बाकीचं सगळं होणार, बेसिक इन्व्हेस्टिगेशन करणार. इन्व्हेस्टिगेशन सगळे केले मी. पण मी एक प्लॅटफॉर्म शोधत होतो, की मला हे काय बेसिक कसं चालू करता येईल आणि मग निवास सर भेटले आणि मी कंटिन्यूअस व्यायाम चालू केला. गेली 7 महिने झालं मी व्यवस्थित व्यायाम करतो. वजन पण कमी झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय सर. येस सर. येस.
अमेझिंग, अमेझिंग. तर हे सगळं जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं तुमचं 2 महिन्यामध्ये 11 ते 12 किलो वजन सुद्धा कमी झालेलं आहे. तुम्ही आता म्हटलात की जी कोलेस्टेरॉल लेव्हल तुमची जास्त होती ती आता तुम्ही परत ब्लड टेस्ट केल्यानंतर ते आता नॉर्मल आहे. हे सगळं कशामुळे शक्य झालं असं वाटतं? म्हणजे नक्की काय तुम्ही चेंजेस केले तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये? तर ऍक्च्युली मी सकाळी उठायचो आणि दररोज सकाळी 7 वाजता उठलं, सगळं फ्रेश झालो की मी चहा घ्यायचो, माझी मिसेस आणि मी. आणि नंतर मुलगा ज्यावेळी स्कूलला जायचा, त्यावेळी त्याला जो नाश्ता केलेला असायचा, उपीट असतील, पोहे असतील, काहीतरी त्याच्या आवडीचं असेल, तर ते मी डेली 7 वाजता 1 प्लेट खायचो. आणि नंतर 10 वाजता ज्यावेळी मी क्लिनिकला जायचो, त्यावेळी मी जेवून जात होतो सकाळी. आणि नंतर दुपारी आणि जेवायचो 5 वाजता इव्हनिंगला आणि नंतर 9 वाजता आणि जेवायचो. म्हणजे मी खूप हाय कॅलरी इनटेक करत होतो. मला खूप गॅसेसचा त्रास होता. माझ्या पोट असं असं तुंबल्यासारखं वाटायचं, की मी काहीतरी पोटावर खूप अतिक्रमण करत आहे, असं वाटायचं. पण हे सगळं जाणवत होतं, पण माझ्या कृतीतून काही चेंज होत नव्हता. तर निवास सरांनी मला सांगितलं, की हे तुम्ही असं-असं करा. तर निवास सरांनी सांगितलं ते मला पटलं. कारण मी बरेच सायन्स म्हणजे बऱ्याच डॉक्टरांच्या वगैरे हेल्थ टिप्स वगैरे बघत होतो. तर मलाही असं जाणवत होतं, की आपला आहार कमी केला पाहिजे किंवा जो आपण प्रॉपर घेतो तो घेत नाहीये. तर त्यांनी मला जे सांगितलं, की तुमचा चहा बंद करा. चहाऐवजी तुम्ही हे शरीर शुद्धीकरण काढा घ्या. मी लगेच ॲग्री झालो. कारण का? त्याच्यामध्ये शुगर अजिबात नव्हती आणि शरीर शुद्धीकरण काढा घेतल्यानंतर मी व्यायाम करू शकलो. कारण अगोदर कसं होतं, मी अर्धा कप चहा घ्यायचो आणि वॉकिंगला जायचो. आणि त्याच्यामुळे थोडीफार शुगरमुळे एनर्जी टिकत होती. पण शरीर शुद्धीकरण काढा घेतल्यामुळे फुल माझी एनर्जी, माझा वॉटर लॉस होत नव्हता आणि फुल 1 तास मी व्यायाम करू शकत होतो. नंतर त्यांनी सांगितलं मला, की "सर, तुमच्या बॉडीला इमिडिएट व्यायाम झाल्यानंतर मसल ज्या असतात, त्या आपल्या स्ट्रेच होतात. त्या फटीग होतात. त्यांना इन्स्टंट एनर्जीची गरज असते. कारण अगोदर कसं आहे 2-4 दिवस व्यायाम केला, की हात दुखायचे आणि व्यायाम माझा थांबायचा. मी कंटिन्यू करू शकत नव्हतो. आणि थोडा रिसर्च केल्यानंतर असं जाणवलं, की हां, बरोबर आहे. ते जे सांगतायत ते सर्व बरोबर आहे. तर आपण जर इन्स्टंट एनर्जी किंवा हाय एनर्जी डाएट, लो कॅलरी डाएट म्हणजे आपला जो सकस संतुलित आहार आहे, तो जर घेतला, तर आपल्याला थकवा जाणवणार नाही, एनर्जी राहील. मग मी तो घेतला आणि पहिल्या 2-3 दिवसात मला असं जाणवलं, की अगोदर जसे माझे पाय दुखायचे, ते आता माझे दुखत नाही आहेत पाय. मग म्हटलं, की नक्कीच काहीतरी ह्याच्यामध्ये जादू आहे किंवा जे सर सांगतायत ते सायंटिफिकली खरोखर बरोबर आहे. आणि थोडा रिसर्च केल्यानंतर कळालं, की सगळे जे अन्न घटक आहेत किंवा व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतील, त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला ज्या पोषक आहेत, प्रोटीन असतील, कार्बोहायड्रेट, इसेन्शियल फॅट्स असतील, त्या सगळ्या गोष्टी या आहारातून आपल्याला भेटतायत. आणि माझा जर चहा आणि नाश्ता पूर्ण बंद झाला सर. तिसरी गोष्ट, फायबर इंटेक काही सुद्धा नव्हता. मी कधीही कच्च्या पालेभाज्या वगैरे रुटीनली खात नव्हतो. कधीतरी खायचो ताटात आलं तर. मग त्याच्यानंतर मी दररोज फायबर घ्यायला इंटेक करायला सुरुवात केली. आणि असंच माझ्या वाचनामध्ये एकदा आलं, की ज्यावेळी आपण पौष्टिक आहार घेतो, त्याच्यानंतर जर फायबर डाएट जर आपण घेतला, म्हणजे गाजर, बीट, काकडी, मोड आलेले धान्य असतील, तर त्या प्रोटीन डाएटचं ॲब्सॉर्प्शन व्हायला खूप मदत होते. फास्ट इन्स्टंट एनर्जी रिलीज होते आणि त्याच्यामुळे आपले हातपाय दुखत नाहीत. मग कसं ते मला सांगत होते. ते स्वतः डॉक्टर नाहीत, मी डॉक्टर आहे. पण ते जे काही सांगतायत, ते मी सायंटिफिकली त्याचं कोरिलेशन करायचो, की हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? आणि मला प्रत्येक वेळी तसे अनुभव येत गेले, की ते जे सांगतायत ते खरोखरच आहे. आणि त्याच्यामुळे माझा विश्वास वाढत गेला सर. आता जे कॉलवर सर्व सांगतात 80% सकस संतुलित आहार. 80% सकस संतुलित आहार मी गेली बरेच महिने झालं, हे मी जज करतोय, की खरोखर आहे का हे? आणि ते खरोखरच आहे सर. 80% सकस संतुलित आहार आहे. कारण व्यायाम जर आपला आहार व्यवस्थित नसेल, तर आपण व्यायाम अजिबात करू शकत नाही. कंटिन्यू होत नाही. हा माझाच नाहीये. बऱ्याच लोकांचा हा अनुभव आहे. लक्षात आलं का? तर मी क्लिनिकमध्ये बसून असं माझं बघा, हे सगळे गाल डबल चीन झालेली आहे. या अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण आता खूप छान वाटतंय आणि सायंटिफिकली मी सगळ्या गोष्टी कोरिलेट करून बघितल्या, तर मला त्याचा खूप फायदा होत आहे सर. येस सर. येस, येस, येस. अमेझिंग. बिफोरमध्ये बघा 95 केजी वजन दिसतंय. त्यांचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बघा बरं. 95 मध्ये जो फोटो आहे, त्यांचे गाल बघा, त्यांचा चेहरा बघा.
म्हणजे कुठेतरी असे हेल्दी आणि नाही का असे खात्या-पित्या घरातले आपण प्रत्येक व्यक्तीला आपण असं समजतो, की बाबा ज्या व्यक्तीचं वजन जास्त आहे तो खात्या-पित्या घरचा. ओके. पण आतमधून काय डिसऑर्डर आहेत, आतमधून काय त्रास आहेत, आपल्याला दिवसभर आपण जे काही आपण लाईफ जगतो, जे काम करतो, त्या कामामध्ये येणारे त्रास ते आपल्याला जाणवत नसतात. ओके. तर सरांचा ट्रान्सफॉर्मेशन खूप अमेझिंग आहे आणि ते स्वतः एक डॉक्टर आहेत. अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला फोटोमध्ये दिसतोय आणि आता तुम्ही लाईव्ह बघितलं. 1 तास त्यांनी प्रॉपर वर्कआउट गाईड केलेलं आहे. तुम्ही आता जज करू शकता की 95 केजी मध्ये जो फोटो आहे त्यांचा चेहरा जो फेस आहे बघा फेस आणि आताच तुम्ही लाईव्ह आता हे कट करा बरं शेअर केलेलं हे शेअर केलेलं कट करा आणि त्यांना स्पॉटलाइटला घ्या बघा फेस मध्ये पण अमेझिंग असे रिझल्ट दिसतात त्यांच्या गळ्याभोवतालची चरबी असेल गालावरची चरबी असेल म्हणजे त्यांचा एक लुक वेगळा झालेला आहे त्यांचं वय जरी वाढत चाललं असेल ना पण ते आता दिसायला जवान दिसत आहेत त्यांचं रिटर्न वय चाललंय रिटर्न ओके म्हणजे सगळं संतुलित आहार काम काय करतो आपला 20% वर्कआउट आपल्यासाठी आपल्याला काय रिटर्न गिफ्ट मिळतं ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्याशिवाय कळत नाही ओके तर सगळं संतुलित आहार सर का घेतला पाहिजे माणसाच्या शरीरामध्ये ज्या काही पेशी आहेत म्हणजे आपलं बॉडी ही जी काही बॉडी आहे पेशींपासून तयार झालेली आहे मग पेशींना का गरजेचं आहे सर सगळं संतुलित आहार येस सर. कसं आहे सर मी तुम्हाला सांगितलं माझी जेवणाची स्टाईल कशी होती. आपल्या इंडियन फूड म्हणजे भारतीयांचं जे जेवण असतं त्याच्यामध्ये जास्त करून भाजी, चपाती, भात ह्या गोष्टींचा समावेश जास्त असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं तर जास्त आपण कार्बोहायड्रेट इंटेक करतो. आपल्या शरीराला आता हे बघा जर गाडी जर पेट्रोलची असेल आणि त्याच्यात जर आपण सीएनजी भरलं तर ती गाडी पळेल का? किंवा डिझेलची गाडी आहे त्याच्यामध्ये जर आपण पेट्रोल भरलं तर पळेल का? बऱ्याच लोकांना हे माहित नाही आहे की आपल्या शरीराची गरज काय आहे. तर आपलं पोट भरायचं म्हणून सर्व लोक भाजी, चपाती, भात. भाजी सकाळी माझ्याकडे सर असे माझे पेशंट आहेत की सकाळी नाश्त्याला 3 चपात्या, दुपारी 3 चपात्या, संध्याकाळी 3 चपात्या. फक्त कार्बोहायड्रेट इंटेकच आपल्या बॉडीमध्ये जास्त होतो. आणि जे व्हेज खातात लोकं तर ते तर 100% कार्बोहायड्रेटच खातात सर. त्याच्यामुळे आपल्या जे म्हणजे पोटावरची चरबी आहे ते चरबीचं प्रमाण वाढत जातं. कारण कार्बोहायड्रेट जेवढं आपण जास्त खातो, जेवढ्या कॅलरीज जास्त घेतो, शरीराला जेवढी गरज असते तेवढंच यूज होतं आणि राहिलेली जी कॅलरीज आहेत, ते फॅट्सच्या स्वरूपात शरीराच्या भोवती साठवली जाते. ज्यावेळी आपण एखाद दिवस आपण खात नाही किंवा आपण बाहेर गेलो, आपलं जेवण नाही झालं, तर ते फॅट जे आहे ज्यावेळी उपाशी असतो, त्यावेळी ते फॅटचं युटिलायझेशन आपल्या शरीरामध्ये होतं आणि फॅट कमी होतं. बघा, एखादं जर पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं 5 दिवस, तर बऱ्याच लोकांचा अनुभव असेल, की त्याला फक्त सलाईनवर ठेवलं जातं आणि त्याचं वजन 3 किलो, 4 किलो वजन कमी होतं. म्हणजे त्यावेळी काय होतं, बॉडी स्टार्वेशन मोडमध्ये जाते आणि आपल्या शरीरामध्ये जे स्टोअर झालेलं फॅट असतं ना, ते यूज करते. बरोबर आहे. पण आता कसं आहे फूड रस्त्यावर आपण बाहेर गेलो तर फूड्स आपल्याला लगेच अवेलेबल आहे. कुठेही आपण आता डबा घेऊन जायची गरज नाही आहे. ₹10, ₹5, ₹50 दिले तर फूड लगेच अवेलेबल आहे. तर आपण ते लगेच घेतो आणि खातो. कधी आपली बॉडी स्टार्वेशन मोडमध्ये किंवा उपाशी आपण राहतच नाही. त्याच्यामुळे शरीरामध्ये फॅट हे दिवसेंदिवस वाढत, 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 वाढत जातं. ते कधी युटिलाइज करायला आपण कधी बॉडीला चान्सच देत नाही. त्यामुळं आपण आता पूर्वीचे लोक कसे उपवास करायचे, आठवड्यातून 1 दिवस उपवास करणं. मी आयुष्यात कधीही सर उपवास केला नाही. पण त्या उपवासाचं महत्त्व त्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला कळालं, की नाही, जे पूर्वीचे लोक सांगतात, की उपवास करायचं, 2 वेळा जेवायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सर. आता आपल्या शरीराला काय गोष्टी लागतात? फक्त कार्बोहायड्रेट पाहिजेत का? नाही आहेत. आपल्या शरीराला प्रोटीन पाहिजेत, फॅट्स पाहिजेत, इसेन्शियल फॅट्स पाहिजेत, नंतर कार्बोहायड्रेट पाहिजेत, ऑल व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत. हे आपलं शरीर हे एक इंजिनच आहे. ते इंजिन चालवण्यासाठी सायन्सने, देवाने हे सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जायला पाहिजेत, असं रिसर्चमध्ये लक्षात आलेलं आहे. पण लोकांचा आहार चुकीचा झाल्यामुळे ह्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जात नाहीत आणि कालांतराने काय होतं, त्याचाच साइड इफेक्ट होऊन सुरुवातीला बघा कधीही घरातली लाईट अचानक कधीही बंद पडत नाही. पहिल्यांदा 2-3 वेळा, 2-3 वेळा चालू बंद होते आणि नंतर आपल्याला इंटिमेशन असतं, नाही आता हे बल्बचा काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे.
पण आपण जर त्याच्याकडे नाही लक्ष दिलं तर अचानकच आपल्याला ज्यावेळी गरज असते त्यावेळी लाईट जाते. तसंच शरीराचं आहे. माणूस एकदम कधीही आजारी पडत नाही. त्याचं इंटिमेशन अगोदर आपल्याला येतं. कुणाला ताप येतो, कुणाला सर्दी येते, कुणाला खोकला येतो, कुणाचं अंग दुखतं, कुणाचे पाय दुखतात किंवा हार्ट अटॅक जरी येणार असेल तर सुरुवातीला तुम्हाला सौम्य अटॅक येऊन गेलेला असतो किंवा पॅरालिसिस येतो. तर त्यावेळी माणसानं शहाणं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण बदल करणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळी जर आपण शहाणं झालो तर पुढं येणारा जो धोका असतो, तो आपण टाळू शकतो. गाडी कधीही लवकर बंद पडत नाही, अचानक बंद पडत नाही. आपल्याला अगोदर इंटिमेशन मिळतं आणि मग आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर पुढच्या होणाऱ्या धोक्यांना आपल्याला सामोरं नक्कीच जावं लागतं. तर सकस संतुलित आहारामध्ये ऑल प्रकारचे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत, ऑल व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, जे शरीराला गरज असते तेच सगळं आपल्याला प्रोव्हाईड केलं जातं आणि त्याच्यामुळं बघा हा आहार जो आहे, तो तुमचं वजन कमी किंवा वाढवणं हे त्याचं गोल नाहीये. तुमच्या शरीराची जी रिक्वायरमेंट आहे, तुमचा जो कॅलरी काउंट आहे तो कमी होतो. तुमचं जे न्यूट्रिएंट्स आहेत ते शरीराला मिळतात. त्यामुळे तुमचं वेट मॅनेज होतं. लक्षात आलं? म्हणजे मी सांगितलं तसं स्टोअर फॅट यूज होतं. यूज झाल्यामुळे आपलं फॅट कमी होतं आणि आपण व्यवस्थित दिसतो. आता हे सेल्युलर न्यूट्रिशन म्हणून काम करतं. म्हणजे शरीराच्या ज्या पेशी असतात, त्या पेशींना लागणारी जी गरज आहे ती गरज पुरवली जाते. आता बघा आपल्या स्किनवर बरेच लोकं स्किन स्पेशालिस्टकडे जातात आणि मला डाग आहेत, वांग आहे, हे स्पॉट्स आहेत, हे मला घालवायचे आहेत. मग काय करतात स्किन स्पेशालिस्ट? तुम्हाला वरून अप्लाय म्हणजे वरून मलम देतात. पण त्या मलमचा जो इफेक्ट असतो, तो टेम्पररी असतो. पण तुम्ही ज्यावेळी आतून वर्क करता, म्हणजे तुमच्या स्किनमध्ये ज्या सेल्स आहेत, त्या सेल्सची गरज काय आहे? त्या पेशींची गरज काय आहे? त्यांना जे लागणाऱ्या जर गोष्टी आपण दिल्या, तर आतून इफेक्ट चांगला येतो. म्हणजे आपली स्किन आतून उजळते. त्याचा जो पोत आहे तो आतून सुधारतो आणि शरीरावर चांगला इफेक्ट, स्किनवर चांगला इफेक्ट होतो. मला सर असं जाणवलंय, हा सकस संतुलित आहार घेतल्यामुळे माझी स्किन सुद्धा भरपूर उजळलेली आहे. तर ह्याचं कारण काय? सेल्युलर न्यूट्रिशन. म्हणजे माझ्या नुसतं मला वरून अप्लाय करून, मी नुसतं दिखाव्यासाठी किंवा फेशियल करून, शरीरावर मेकअप करून माझ्या मी स्किनचा पोत सुधारलेला नाहीये. तर मी त्याला काय दिलं? तर सेल्युलर न्यूट्रिशन. आतून सेलला जे पाहिजे ते दिलं. त्याच्यामुळे माझा आतूनच स्किनचा कलर सुधारलेला आहे. तर आता मला सर्व लोक म्हणतात, "सर तुम्ही स्किनसाठी काय केलं?" मी काही केलं नाही. मी व्यायाम करतो आणि आपला सकस संतुलित आहार घेतो. माझे जे कलीग आहेत त्यांचा पण हाच अनुभव आहे. जो सकस संतुलित आहार घेतात त्यांची स्किन आतून उजळलेली आहे. म्हणजे आपण वरवर काम करत नाहीये. आपण लाईफस्टाईल चेंज करायचं काम करतोय. लक्षात आलं का? मला तर हे खूप ह्या फॅमिलीवर खूप ट्रस्ट आला आणि म्हणून मी लाईफ टाईम ह्या गोष्टीशी म्हणजे संलग्नित राहण्याचा निर्णय घेतला. येस सर. येस, येस, येस. अमेझिंग, अमेझिंग. हेच क्लिअर करायचं होतं, की सकस संतुलित आहार म्हणजे हे कुठलं औषध किंवा मेडिकल नाहीये, जेणेकरून तुम्ही ते घेतलं आणि तुमचं वजन कमी होईल. हे चुकीचा भ्रम आहे. आपल्या बॉडीमधील ज्या पेशी आहेत, सरांनी खूप छान पद्धतीने आणि डेप्थमध्ये जाऊन सगळ्यांना समजेल या भाषेमध्ये त्यांनी सेल आपल्या बॉडीमध्ये कसे काम करतात आणि त्याला लागणारे घटक सकस संतुलित आहारातून कसे मिळतात, हे सर तुम्ही प्रॉपर समजून सांगितलंय. अमेझिंग. असा स्वतः तुम्ही रिझल्ट सुद्धा काढलेला आहे तुमच्या स्वतःचा आणि खूप छान पद्धतीने आज सगळ्यांना माहिती दिलेली आहे. बऱ्याच लोकांचे आता डाऊट्स क्लिअर झाले असतील, की सकस संतुलित आहार नक्की काय काम करतं, कशावर काम करतं आणि का घेतला पाहिजे आपला तो आहार. ओके, थँक्यू सर. तर आता या कॉलवर नवीन काही व्यक्ती आहेत, आपले न्यू गेस्ट आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही शेवटचा काय संदेश देऊ इच्छिता सर? येस सर. माझे क्लिनिकमध्ये सर स्टाफ होते, ते जस्ट जॉईन झाले. ते मी त्याला सांगितलं, की "सर तू हे कर, तुझ्या व्याधी सगळ्या निघून जातील." तर त्या लेडीज करून मला एक क्वेश्चन आला सर. "सर मी खात्या-पित्या घरचे आहे आणि मला खाऊन पिऊनच मरायचं आहे." तर मी त्यांना नमस्कार केला. माझ्या असिस्टंट होत्या. खरंच मी अगदी म्हणजे कोपरापासून नमस्कार केला आणि मी त्यांना सांगितलं, "तुम्ही जर असंच जर खात-पीत राहिला, तर एक दिवस तुमच्या शरीराला त्रास कशामुळे होणार आहे? तर बीपी, शुगर, थायरॉइड, तुमचे सगळे अंगदुखी, या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार आहे आणि जर तुमच्या शरीराला तुम्हाला जर मरायचंच असेल, तर शरीर व्यवस्थित ठेवून तुम्ही व्यवस्थित दुसऱ्याला न त्रास देता व्यवस्थित मरा. तुम्हाला स्वतःला त्रास, फॅमिलीला त्रास देऊन तुम्ही मरू नका."
तिला हे लक्षात आलं की बरोबर आहे, कारण आपण खात्या-पित्या घरच्या आहे, आपल्या मनासारखं आपल्याला बंधनं नसतात. त्यामुळे आपण जिथं जाईल तिथं खात असतो. आपल्या कंट्रोल नसतो आपला. तर तुम्हाला खायचंय, प्यायचंय तर चांगलं खा. शरीर सुदृढ ठेवा. माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे, उतार वयात जे लोकं आता म्हणजे 60-50 नंतर पदार्पण करतायत, तुमचं जर वजन कॉन्स्टंट असेल, तुम्ही जर हेल्दी असाल, तर तुमच्या फॅमिलीवर तुमचा लोड अजिबात येणार नाही आणि प्रत्येकाला असं वाटत असतं, की माझा लोड माझ्या फॅमिलीवर नकोय. आपल्याला बघा प्रत्येकाला आवडतं का आपली केअर वर्षानुवर्षे सर्वांनी करावी? नाही ना. आपण अंथरुणावर खेळू नये आणि आपली केअर घरातले लोकं करतात. काही दिवसांनी घरातले लोकं सुद्धा फ्रस्ट्रेट होतात. म्हणून मी माझ्या आई-वडिलांना सुद्धा सांगितलं, की तुम्ही तुमचं वजन आणि तुमचं लाईफ हेल्दी जगा. ना की तुम्ही खाऊन स्वतःला बॉडीला त्रास देऊन, घरातल्याला त्रास देऊन तुम्हाला म्हणजे स्वतःला त्रास व्हावा असं मला अजिबात मुळीच वाटत नाही. तर माझं सर्वांना हेच सांगणं आहे, 1 तास स्वतःसाठी द्या. व्यायाम करा. आपलं आरोग्य सुदृढ ठेवा. हेल्दी राहा. वजन कंट्रोलमध्ये ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं बघा, एखादा बाय चान्स एखादा ॲक्सिडेंट झाला आणि एखादं जर माणसाचं जर वजन जर जास्त असेल, तर त्याला उचलणं सुद्धा जवळच्या 4 माणसांना मुश्किल होतं. तर ती जर वेळ आपल्यावर यायची नसेल किंवा तर फ्युचरमध्ये मी असं नाही म्हणत, की लोक कधी आजारी पडणार नाहीत, हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जरी ॲडमिट झाला आणि तुमचे सगळे जर रिपोर्ट जर नॉर्मल असतील, तुमचं वजन जर कंट्रोलमध्ये असेल, एखादी लाईफमध्ये जर सर्जरी जरी करावी लागली, तर त्याला रिपोर्ट खूप फास्ट येतो. तुम्ही जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहू शकत नाही. तुमचे ब्लड टेस्ट सगळे नॉर्मल राहणार. तुमचं वजन कंट्रोलमध्ये असल्यामुळे तुम्हाला शरीरातून चांगला रिस्पॉन्स भेटणार. जखम जी ऑपरेशनची झालेली असते ती भरून येणार. रिकव्हरी फास्ट होणार. तुम्ही हॉस्पिटलमधून पटदिशी डिस्चार्ज होणार. तुमच्या कामाला तुम्ही लागणार. घरातल्यांना त्रास होणार नाही. तर स्वतःसाठी 1 तास द्या. हा सकस संतुलित आहार घ्या आणि त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये अमेझिंग बदल होऊ शकतो. आता मी इथे डिस्क्लेमर देतो, की हा जो बदल झालेला आहे, हा माझा स्वतःचा, माझ्या फॅमिलीचा, माझ्यासोबत जे माझे नातेवाईक आहेत, त्यांचा अनुभव आहे. प्रत्येकाचा अनुभव शरीरानुसार कोणाला काही जर जन्मजात व्याधी असू शकतील, तर त्यांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. तुम्ही तुमच्या रिलेटिव्हजना म्हणजे डॉक्टरांना कन्सल्ट करून म्हणजे चांगल्या डॉक्टरांना, निगेटिव्ह बोलणारे पण असतात. तर प्रॉपर नॉलेज घेऊन तुम्ही हे करू शकता आणि ह्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. हेच मी सर्वांना सांगू इच्छितो. धन्यवाद सर. येस, येस, येस. अमेझिंग, अमेझिंग. खूप छान शेवटचा संदेश दिला सरांनी. जर आयुष्यभर तुम्हाला तुमच्या फॅमिलीवर डिपेंड न राहता शेवटच्या श्वासापर्यंत जर स्वतःचे कामं स्वतः करायचे असतील, तर स्वतःला 1 तास देणं गरजेचं आहे. सकस संतुलित आहार 80% आपल्या बॉडीमध्ये इनटेक झाला पाहिजे. तर तुमचं आयुष्य शेवटपर्यंत मेडिकल फ्री लाईफ तुम्ही जगू शकता. थँक सर. तुम्ही आज खूप छान एक्सरसाइज गाईड केली. चॅट बॉक्समध्ये मेसेज टाकायचा आहे. सरांना थँक म्हणायचं आहे आणि अमेझिंग अशी माहिती सगळ्यांना प्रॉपर डेप्थमध्ये असं समजेल या पद्धतीत तुम्ही ती मांडलेली आहे. थँक यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं सर. थँक सर सिस्टीमचा मी आभारी आहे. मला 1 तास वर्कआउटची संधी दिली. माझे मेंटॉर, माझे ग्रेट कोच सर्वांचा मी खरंच मनःपूर्वक आभारी आहे आणि हे असंच चालू राहावं आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप छान बदल व्हावेत. सर्व एनर्जेटिक राहावेत. हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्यामध्ये आणि माझ्या आई-वडिलांच्या मध्ये खूप बदल झालेले आहेत. तर आम्ही खूप हॅपी आहे या फॅमिलीला जॉइन करून. धन्यवाद सर. येस, येस. सर. सो मच. ओके. चलो आता आपण जाऊया 7 वाजून गेलेले आहेत. ओके. नेक्स्ट बॅच, सेकंड बॅच.